चला, करंजी मस्त कुरकुरीत तळून झालेली आहे. मटार करंजी आहे, तर कशी झाली टेस्ट बघू. आपली करंजी बनून तयार झालेली आहे, तर टेस्ट करून बघते, मग तुम्हाला सांगता येईल मला. एकदम मस्त झालेली आहे. तुम्ही एकदा करून बघा, नक्की खूप आवडेल तुम्हाला. चला, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तसंच आता जानेवारीचा महिना आला आणि लगेच बायकांची सगळी तयारी, म्हणजे आता संक्रांत आली आहे, हळदी कुंकवाची तयारी. तर त्यासाठी स्पेशल करंजी आहे ही हळदी कुंकवासाठी. तर इथे मी मस्त मटार आणलेला आहे ताजा ताजा, आणि तो सोलून घेतलेला आहे. अर्धा किलो मटार होता आणि एक बारीक चिरलेला बटाटा. पाणी न टाकता 2 शिट्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तर आता लावूयात कुकरचं झाकण आणि पटकन ह्याच्या 2 शिट्या होईपर्यंत आपण कणिक मळायला घेऊयात. खास तर करंजी ही जी आहे ना, तर तुम्ही हळदी कुंकवाला ज्या बायका घरी येतात महिला, त्यांना दिला तर त्यांना खूपच आवडेल. तर पहा, इथं मी 2 कप मैदा घेतलेला आहे, त्यात चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे मी रवासुद्धा वापरलेला आहे कोटिंगसाठी. तर आपली करंजी एकदम कुरकुरीत खुसखुशीत राहण्यासाठी मदत होती रव्यामुळे. बारीक रवा वापरलेला आहे. तसंच 6 ते 7 चमचे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे. हे मस्त पिठाला तूप व्यवस्थित लावून घ्यायचा, की त्याचा गोळा, म्हणजे हातामध्ये जर पीठ आपण दाबलं तर त्याचा गोळा तयार झाला पाहिजे. ह्या पद्धतीने पहा, तुम्हाला दिसते ना व्हिडिओमध्ये, हे असं तयार झालं पाहिजे. आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ मळायचं आहे. आणि जर तुम्हाला तूप टाकायचं नसेल किंवा तूप आवडत नसेल, तर तुम्ही ह्या तेलाचा सुद्धा वापर करू शकता. की गरम तेल करून घालायचं, शक्यतो गार तेल घालायचं नाही. आणि तूप थंड घातलं तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही. पहा, आपला घट्टसर गोळा तयार झालेला आहे. अर्धा तासासाठी आपण मुरायला ठेवूयात. तोपर्यंत आपण वाटण करूयात हिरव्या मिरचीचं. हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे टाकलेला आहे. तसंच अर्धी वाटी आपण ओलं खोबरं घेतलेले आहे बारीक बारीक काप करून. हे आपल्याला जाडसर वाटण करायचं आहे. तर हे वाटण आपलं तयार झालेलं आहे. तसंच कुकरला आपण जे वाटणं लावलेलं आहे ना, ते सुद्धा गार झालेलं आहे. त्याचं सुद्धा आपल्याला जाडसर वाटण करायचं आहे. बारीक वाटण करायचं नाही. जेव्हा आपण करंजी खातो त्यावेळेस दाताखाली थोडंसं आपल्याला मटार जाणवला पाहिजे तसा ठेवायचा. तर इथं फ्राय करण्यासाठी फ्राय पॅन ठेवलेला आहे. त्यात थोडंसं मी अर्धा चमचा तेल टाकून हिंग टाकलेला आहे. हिंग चांगला फुलला की त्यात आपल्याला हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आहे. हे वाटण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. चांगलं परतल्याच्या नंतर त्यात थोडासा चाट मसाला, जिरेपूड आणि धनेपूड हे टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ह्याने चव चांगली येते. आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे, मी एकदमच करून ठेवत असते. मी काही ह्या करंजीसाठीच केलेलं नाही, तर नेहमी मी तशीच वापरते. पहा, आता हे सुद्धा ड्रायनेसपणा आलेला आहे. मिरचीचा ओलावा सुद्धा निघून गेलेला आहे. तर आता ह्या स्टेजला घालूयात आपण वाटाण्याचं वाटण. तर हे सुद्धा आपल्याला हे पाणी आटेपर्यंत ह्यातलं ड्राय होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. पाण्याचा अंश राहायला नाही पाहिजे, कारण करंजी आपली खुसखुशीत राहण्यासाठी मदत होईल. पहा, थोडीशी हळद घालायची. हळद घातली की आपल्याला मीठ सगळ्यात शेवटी घालायचं आहे. मीठ टाकल्यामुळं पाणी सुटू शकतं म्हणून. बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा मी भरपूर प्रमाणात वापरलेली आहे. कोथिंबीरचा सुद्धा थोडासा फ्लेवर वेगळाच येतो, त्यामुळं कोथिंबीर भरपूर वापरायची. कोथिंबीरचा काही प्रॉब्लेम नाही. हे सुद्धा थोडंसं कोथिंबीरसुद्धा सुकी होत आली, मग आपलं ड्रायनेसपणा चांगला आलेला आहे. पहा, आता आपली करंजीसाठी बॅटर तयार झालेलं आहे. आता काहीच प्रॉब्लेम नाही. हे गार होऊन द्यायचं आणि मग आता करंजी करायला घेऊयात आपण. चला, पीठसुद्धा आपलं 1 तास मुरलेलं आहे. आणि आता करंजीसाठी एकदम त्याची पातळ पारी केलेली आहे मस्त. आणि सारण फुल भरलेलं आहे. 2 चमचे मी घातलेलं आहे सारण. करंजी ह्या पद्धतीनं सगळ्या तयार केलेल्या आहेत मी. तर तळण्यासाठी तर तेलसुद्धा मी तापवायला ठेवलेलं आहे. तेल तापून झालेलं आहे. तर चला आता सोडूयात करंज्या. करंजीसुद्धा सोडून झालेली आहे. आणि एकदम फुल गॅसवरती तळायचं नाही, जरा मध्यमच गॅस ठेवायचा. फुल ठेवल्यावर वरचं आवरण करपतं आणि आतमध्ये व्यवस्थित शिजल्या जात नाही. पहा, करंजी आपली तयार झालेली आहे. कलर तर एकच नंबर आलेला आहे. पहा, करंजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक नक्की करा. पुन्हा भेटूयात एका व्हिडिओमध्ये. तसंच नवनवीन व्हिडिओसाठी सुरेखास किचनला सबस्क्राईब करा. जर अजूनही लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात.